सक्तीला परप्रांतीय रिक्षाचालकांनी विरोध कायम ठेवलेला आहे। आम्हाला मराठी शिकण्यासाठी काही दिवस दिले। तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही हिंदी, गुजराती आणि इतर भाषा शिकून दाखवाव्यात असा मुजोरपणा परप्रांतीय रिक्षाचालकांच्या समोर आलाय। एकाही रिक्षाचालकाला कुठे मारहाण झाली तर त्याला प्रताप सरनाईक जबाबदार असतील असं काही रिक्षाचालकांनी सांगितलं। मराठी सक्ती विरोधात परप्रांतीयांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आलेली आहे। एकाही रिक्षाचालकाला कुठे मारहाण झाली तर त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जबाबदार असतील असं काही रिक्षाचालकांनी म्हटलेलं आहे। आम्हाला मराठी शिकण्यासाठी काही दिवस दिले। तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी, गुजराती आणि इतर भाषा शिकून दाखवाव्यात असा मुजोरपणा परप्रांतीयांच्या समोर आलेला आहे। एक्चुअली कैसे है ना भैया, हमारा परवाना रद्द करने के राइट किसी के पास नहीं है और कोई कर भी नहीं सकता। ऐसी झूठी अफवाह मत फैलाइए। आज जो प्रताप सरनाईक साहब बोलते हैं कि मराठी सीखो, तो हम उनसे बोलते हैं कि आप 15 दिन का जो हमको वक्त दिए, 15 दिन में आप मारवाड़ी सीखो, गुजराती सीखो, पंजाबी सीखो, भैया भाषा सीखो। अगर 15 दिन में वो सीख सकते हैं तो हम भी सीख लेंगे 15 दिन में। माझा मुलगा काल सकाळीच भाडा घेऊन स्टेशनला गेला, त्याला 4 कुत्र्यांनी धरलं। 4 कुत्रे जे बोलतात ना नुसतं टायमिंग वरती भोकणारे, त्या लोकांनी व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे। हे भाषा नाही चालणार। जे भाषामध्ये लोक बोलते ना आम्ही त्या भाषेत उत्तर देऊ, आणि ज्याला नाही समजत त्यांना तुम्ही त्रास नका देऊ। एक महिला भाषेच्या नावावरती कुणी कुणाला मारलं ह्याचा जबाब हा प्रताप सरनाईक जी असणार। एरोप्लेन मध्ये हिंदी बोलतात, त्याचं काय? कंपनी में हिंदी बोलतात, होटल मध्ये हिंदी बोलतात। ए भाई वड़ा पाव लेके हमारे को भूख लगी, बिरयानी लेके आ, तसं बोलतात। त्याला काय?